सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. अर्धनग्न आंदोलन करण्याचा हेतू म्हणजे आम्ही नागरिक जे आहोत ते हरंगुळ खुर्द येथील गावचे आहोत आणि तिथला जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचं उद्घाटन जवळपास एक वर्ष झालं विद्यमान आमदार आपले अमितभाई देशमुख साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. त्यांच्या हस्ते उद्घाटन आज जवळपास एक वर्ष होत आहे, तरी पण रस्त्याचं कुठलंच काम चालू झालेलं नाही. आता जर कंडिशन बघायला गेलं तर रस्ता असा झालेला आहे, त्या रस्त्याने गाड्या चालवणं चालत जाणं अतिशय म्हणजे अवघड झालेला आहे. त्यामुळे गावातील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. म्हणजे आम्ही इथं वारंवार जवळपास 2-3 वेळा अर्ज दिलेला आहे की बाबा काम वेळेत चालू करा, काम लवकर चालू करा, पण इथून कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. म्हणून आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता, यापूर्वी दिला होता, पण त्यावेळेला त्यांनी कुठली दखल न घेता न जुमानता आम्हाला काही असंच तसं पत्र दिलं त्यांनी. तरी पण आपले बिराजदार साहेबांनी, इथले जे अधिकारी आहेत इंजिनियर त्यांनी पत्र दिलं होतं की बाबा 5 तारखेला आम्ही काम चालू करू, पण अद्याप काम चालू झालेलं नाही. आणि डबल एकदा आम्ही पत्र दिलं, करा अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, तरी पण काम चालू झालेलं नाही. म्हणून आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. आता जोपर्यंत कामाचा सुरुवात होत नाही समजा किंवा चालू होत नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही. नमस्ते, मी सोनाजी माणिक भंडे, हरंगुळ खुर्द इथला रहिवासी असून हरंगुळ खुर्दचा जे मुख्य रस्ता आहे ते गेली 1 वर्ष झालं ते कामाची मंजुरी झालेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे विद्यमान आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते. तरी गावातील आणखी पण रस्त्याचं काम चालू झालेलं नाही. आम्ही 6 महिने झालं सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार पत्रव्यवहार करून यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. ह्यांनी 5 तारखेला काम चालू करतो म्हणून सांगितले होते, तरी पण अद्याप कसल्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाही. त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं अर्धनग्न उपोषण करण्याचं ठरवले आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही.